आणि आम्ही हा किल्ला कसा बनवला ह्याची माहिती देणार आहे। पहिले आमच्याकडे 8 फरशा होत्या, पण आम्ही हा किल्ल्याचा नकाशा कागदावर काढला आणि मग तो या 8 फरशांवर आखून घेतला। त्याच्याप्रमाणे आम्ही कार्डबोर्डचे बॉक्सेस ठेवले आणि पेपरच्या सुरळ्या शाडू मातीच्या पाण्यात बुचकळून रचल्या आणि त्याप्रमाणे हा आकार आला आहे। आम्ही मला काय तटबंदी जमणार नव्हती, सो आम्हाला सोसायटीच्या काकांनी मदत केली। खरं तर बघितलं तर प्रतापगडपेक्षा महाबळेश्वरची डोंगर रांग उंच आहे, पण तुम्हाला दाखवण्यापुरता आम्ही ती काढली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही अख्खा काळा स्प्रे सगळीकडे मारला आणि मग रंगकाम केलं त्याच्यावर। गाव पण आम्हीच बनवली आहेत आणि तिकडे माती सगळीकडे पसरवली आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी अरविंद केतकर। मी तुम्हाला जावळी खोऱ्याची माहिती देणार आहे। या खोऱ्यातील राजकारणाला 1646 मध्ये सुरुवात झाली आणि महाराजांनी चंद्रराव मोहरांच्या दत्तक पुत्राला पाठिंबा दिला आणि फुटीची बीजं पेरली। 1656 मध्ये महाराजांनी प्रत्यक्ष जावळीवर हल्ला केला आणि जावळी जिंकून घेतली आणि भोरप्या नावाच्या डोंगरावरती प्रतापगड बांधायला सुरुवात केली। मोरोपंत पिंगळे यांनी 1658 मध्ये प्रतापगड बांधून पूर्ण केला। आता मी तुम्हाला जावळी खोऱ्याची आणि किल्ल्याची माहिती देणार आहे। या किल्ल्याच्या पंचक्रोशीत कुमठे, पार, गोगलवाडी आणि कुंभरोशी असे गावं आहेत। महाराजांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधून त्याला जास्त मजबूत केले आहे। या किल्ल्याला एक माची आणि बाले किल्ला आहे। या किल्ल्याला गोमुखी प्रवेशद्वार सुद्धा आहे, जो गुप्त दरवाजाचा काम करतो आणि तो शत्रूला लवकर सापडत नाही। आणि आपल्याला या गडावर संडासही देखील दिसतात, जे शिवाजी महाराजांच्याच बनवलेल्या किल्ल्यावर आपल्याला दिसतात। माझं नाव अर्जुन चेतन केतकर। 22 जुलै 2022 साली इथे प्रचंड पाऊस पडला आणि सगळे पूल रस्ते वाहून गेले, पण एकच पूल राहिला, तो शिवाजी महाराजांनी बांधलेला होता। अजूनही तिथे बस गाड्या जातात, तरी हा पूल भक्कम आहे। आता मी या जावळी खोऱ्याचा इतिहास सांगतो। 1659 साली महाराजांना मारण्यासाठी अफजल खान विजापूरहून निघाला महाराजांना, परंतु हे 1656 मध्येच कळाले होते, कारण की अफजल खान हा वाई परगण्याचा सुभेदार होता। मग महाराजांनी तेव्हाच लढाईची तयारी करून ठेवली होती। खान 35,000 पायदळ, 2,000 घोडदळ, 500 तोफा असं प्रचंड सैन्य घेऊन वाईत दाखल झाला। महाराजांनी रचलेल्या रणनीतीप्रमाणे आजच्या मुंबई पॉईंटपासून म्हणजेच रणतोंडी घाटातून पारगावाच्या एका बेचक्यात खानाचं सैन्य आलं। मग या सैन्यात फाजल खान, मुसे खान असे तर होते, पण घोरपडे, जगदाळे असे मराठा सैनिक पण होते। मग या इतिहासातून आपण कुठलाही बोध घेतलेला दिसत नाही। 1500 पठाणी सैनिकांनी भेटायचे नक्की केले, पण त्याचेही तुकडे करून महाराजांनी 10 अंगरक्षकांनाच बरोबर न्यावे असे ठरले। मग हापापलेला आधाशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी पोचला आणि 15 नोव्हेंबर 1659 साली दगाबाज अफजल खानाचा महाराजांनी वध केला आणि मग खानाच्या सैन्यावर अक्षरशः महाराजांचे सैन्य तुटून पडले। शिवाजी महाराजांनी या डोंगर रांगेमधून 3 टोळ्या पाठवल्या: मोरोपंत पिंगळे, त्र्यंबकराव मोरेश्वर आणि सामराज पंत। किल्ल्यावरनं काही टोळ्या खानाच्या सैन्यावर तुटून पडल्या। त्याच्यात अण्णाजी रंगनाथ, बहिर्जी नाईक, शिळेमकर, कान्होजी जेदे, बांदल अशा टोळ्या होत्या।
एक टोळी नेतोजी पालकरांच्या नेतृत्वाखाली पारगावच्या अलीकडच्या बेचक्यात येऊन थांबली. माझं नाव आर्या प्रभाकर. दुसरी टोळी रघुनाथ बल्लाळांच्या नेतृत्वाखाली आंबेनळी घाटातून रडतोंडी घाटाच्या मुखाशी येऊन थांबली. त्यानंतर महाराजांनी एक मोठी खेळी खेळली. खरं तर आपण आज बघितलं तर मुलं परीक्षा झाल्यावर पार्ट्या करतात, ट्रिपला जातात, नाईट आऊटही करतात. पण महाराजांनी एवढी मोठी परीक्षा देऊन थांबले नाही. त्यांनी पुढच्या 10 दिवसात आपलं स्वराज तिप्पट मोठं केलं. महाराजांनी आपले संपूर्ण सेनेला घेऊन थेट वाईत दाखल झाले. तेथे खानाची फौजेची दानादान उडवून ते पुढे साताऱ्याकडे निघाले. पुढे चंदन, वंदन, नांदगिरी, अजिंक्यतारा, महिमान, वारू, संतोष, गुणवंत, दाते, भूषण, वसंत, विलास, मच्छिंद्र ते थेट पन्हाळापर्यंत आपला भगवा फडकवला. धन्यवाद. आम्ही प्रतापगडाच्या इतिहासाबद्दल एक पोवाडा सादर करणार आहोत. दुंदुबी नादल्या, नौबती झडाडल्या, दश दिशा कडाडल्या,